आता पुढे आपण हा दुसरा राऊंड करतोय. तर त्याच्यामध्ये पण मी खांबच घेते लागून. जर एका साखळीतून आपल्या 2 खांब बसत असेल तर 2 खांब करायचे, जेणेकरून तो राऊंड दाट वाटला पाहिजे. ही जी लोकर मी घेतलेली आहे ती थोडीशी जाड आहे, तर ती विणायला पण खूप छान वाटते. नाहीतर मी मागील व्हिडिओमध्ये जी लोकर वापरली ती खूप बारीक होती. तर ती करताना भरपूर खांब करावे लागतात, भरपूर साखळी करावी लागते, मग वेळ पण खूप लागतो. त्यामुळे पण तो व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकले नाही. म्हणून तुम्हाला मी तो रुमालच तुम्हाला ते तोंडी सांगितलं की कसा केला तो. अशी थोडीशी जाड लोकर असेल ह्याच्यामध्ये किंवा चमकीची लोकर असेल तर प्रश्नच नाही, ती जाडच लोकर असते. त्याच्या पटापटा होऊन जातात खांब, साखळी. आणि ह्या लोकरला पण एक चमक आहे. काही लोकरला एक छान चमक असते, तर ते छान दिसतात. रुमाल पण सुंदर दिसतात ते. ही साधी लोकर आहे, पण ह्याला एक चमक आहे, एक प्रकारची शायनिंग येते. आता इथे आपण बंद करूया हे. धागा काही वेळा असं होतं, तर ते पूर्ण व्यवस्थित घ्यायचं. हा सेकंड राऊंड आपला झाला. आता थर्ड राऊंड करायचे. कट करून आता आपण डिझाईन कशी करणार आहोत बघा. दोरा बोटाला गुंडाळून घ्या. ती सुरुवातीला मी 3 साखळी घेते, 1 2 आणि 3. तर आता इथे आपण 2 खांब घेणार आहोत. दोन 2 खांब घेत जायचे. पुढच्या साखळीतून 2 खांब, प्रत्येक साखळीतून 2 2 खांब घेते, साखळी घेत नाहीये मध्ये. असाच राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. तर नेक्स्ट राऊंड पाहूया आपण. इथे पण मी ऑरेंज कलरच घेते या राऊंडला पण. सुरुवातीला 3 साखळी घेऊयात. 2 3. तर आता इथून मी 3 खांब घेत आहे. एका साखळीतून 3 खांब. 1 2 आणि 3 खांब. 3 खांब घेतलेत, तर एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून परत 3 खांब. रुमाल करताना जर आपल्याला ते म्हणजे हे होत असेल, घट्ट होत असेल रुमाल, तर मग खांब तुम्ही वाढवा किंवा टोपी म्हणजे टोपीसारखं होत असेल तर खांब वाढवायचे, आणि जर लूज होत असेल तर ते खांब कमी करायचे. आता मी साखळी घेत नाहीये, फक्त खांबच घेतलेत. एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 3 3 खांब घेते. तीन खांब. ही एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 3 खांब.
एक, दोन, तीन. तर अशीच डिझाईन आपण कंप्लीट करून घेऊया सर्कल तो. कलर, आता कलर चेंज करूया. आता लिंबू कलर घेतलेला आहे मी, ती जॉईन करून घेतलं इथे. आता सुरुवातीला आपण 3 साखळी करून घेऊ. एक, दोन, तीन. तर आता इथे आपण 4 खांब घेणार आहोत. एक, दोन, तीन आणि 4. 4 खांब घेतलेत. तर आपण इथून 1 2 3 3 साखळी सोडून चौथ्या साखळीतून परत 4 खांब घ्यायचे. साखळी घ्यायची नाहीये, तर खांबच वाढवत जायचे. 2, 3, 4. 1 2 3 चौथ्या ह्याच्यातून 4. 1 2 3 4. ही डिझाईन अशीच आपण कंप्लीट करून घेऊया गोल हाचाच. आता आपण पुढचा राऊंड पाहूया. आता हाच कलर घेणार आहे पुढे पण. दोरा बोटाला गुंडाळून घ्या. सुरुवातीला 3 साखळी, 1 2 3. तर आता इथून मी मधूनच घेते. 4 खांब आहेत त्याच्यामधून घेते. तर इथे मी आता 5 खांब करणार आहे. 1 2 3 4 आणि हे आपण 3 साखळी केले तो एक 5वा खांब होतो. त्यामुळे 5 खांब झाले. साखळी करायची नाही आणि परत पुढे मग परत हे जे 4 खांब आहेत त्याच्या सेंटरमधून आपण 5 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. परत साखळी नाही घ्यायची आणि परत आपण तसंच करायचंय. 4 खांब सोडून 5 खांब करायचे. 1 2 3 4. 1 2 3 आता नेक्स्ट राऊंड बघा. मी आता थोडा करून घेतलाय तो. तर आता पुढे कसं करायचंय की 6 खांब घ्यायचे आणि जो मध्ये गॅप आहे त्यातून आपण इथून दिसतंय बघा तुम्हाला. इथून मी राऊंड इथेपर्यंत कंप्लीट केलाय. तर आम्ही कसा केलाय पहा. हे 2 खांब, 3 4 5 आणि 6 खांब साखळी घेतलेली नाहीये आणि या गॅपमधून मी आता पुढचं घेते. 1 2 3 4 5
आणि 6. तर असाच हा राऊंड आपण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया असाच. आता आपण पुढचा राऊंड घेऊया. आता कलर चेंज केलेला आहे, रेड कलर घेतलाय साधे लोकर मधलं. तर आता आपण पोहूया पुढचा राऊंड. सुरुवातीला 3 साखळी करून घेऊ. 1 2 3. तर आता या गॅपमधून हां, तर सुरुवातीला मी एक सांगायचं मला की ते 3 साखळी घेतले. आता मी तुम्हाला आधी बोललेले की अर्धा खांब कसा करायचा, तर ते मी सांगणार आहे तुम्हाला. अर्धा खांब करूया आपण आता या राऊंडला. तर सुरुवातीला असं घेऊन साखळीमधून घ्यायचं. हे आले 3 आले की डायरेक्टच घ्यायचं आहे. ते दोनातून एक दोनातून एक नाही करायचं, डायरेक्टच 3 ह्याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे. धागा सुट्ट्या झाल्यामुळे लोकर अडकते. एक साखळी कॅन्सल करते. या असंच घेतलं तरी चालेल अर्ध्या खांबसाठी. इथून तर हे घेतल्यानंतर आपण डायरेक्टच असं घ्यायचं आहे अर्ध्या खांबाला. ही डिझाईन पटकन होते. स्वेटरसाठी ही डिझाईन यूज केली जाते. दिसायला नाजूक आणि पटकन विणायला येण्यासारखी असते. उंचीला कमी असते, त्यामुळे ज्या वेळेला एखादी लोकर आपली कमी असते तर त्या राऊंडला आपण तो कलर ही डिझाईन यूज केली तरी म्हणजे लोकर पण पुरून जाते आपल्याला आणि डिझाईन पण सुंदर दिसते. लिंबू कलर रेड कलर खूप सुंदर दिसतो म्हणून मी हा कलर घेतलेला आहे. अशा प्रकारे ही डिझाईन दिसते. हा राऊंड आपण असाच कंप्लीट करून घेऊया. हा राऊंड बघा असा दिसतोय. आता पुढे मी घेते पिवळा कलर, हळदी कलर. तर आता पुढे पाहूया आपण डिझाईन कशी घ्यायची ते. 1 2 आणि 3 साखळी घेतले. आता इथून मी एक एक खांब घेते आहे. आता साखळीतून न घेता मी खांबामधूनच खांब घेते. एक एक कंटिन्युअसली असं दाट खांब करून घ्यायचे. ही डिझाईन अशी तयार होते. हा पूर्ण गोल आपण असंच करून घेऊ. आता पुढचा राऊंड पाहूया आपण. आता पुढचा राऊंड पण आपण पिवळा कलरच घेतोय. 1 2 3 साखळी घेतले आणि आता हे 2 खांब सोडून इथून 2 खांब घेते मी. 1 आणि 2 असंच पुढे करत राहायचे. 2 खांब सोडून 2 खांब करायचे. साखळी घ्यायची नाही मध्ये. या रुमालामध्ये मी सगळे खांबच घेतलेले आहेत.
जर कुणाचं टोपीसारखं होत असेल तर त्यांनी एखादी साखळी मध्ये घालावी किंवा खांब वाढवावे. तर ही पहा अशी डिझाईन दिसते. हा राऊंड असाच आपण पूर्ण करून घेऊया. आता आपण पुढचा राऊंड घेतला आहे, तो पण पिवळ्या कलरच घेतला आहे, फक्त डिझाईनमध्ये चेंज केलं आहे. तर इथून हा तिसरा राऊंड स्टार्ट होतो. इथे मी काय केलं आहे, 3 साखळी घेतलेत, गॅपमधून 3 साखळी. आता ह्या गॅपमधून 2 झाले, आता अजून एक 3. सॉरी, 3 खांब घेतलेत, साखळी नाही. साखळी घेतलीच नाही आपण या रुमालामध्ये. फक्त राऊंड चालू होताना 3 साखळी असं घेतो आपण, पण मध्ये कुठेच साखळी आपण यूज केली नाही. पूर्ण खांबाचीच डिझाईन आहे पूर्ण रुमालामध्ये. दोन, तीन, एक, दोन, तीन. तर आता ही डिझाईन ही अशी तयार होते. आता पूर्ण हा राऊंड आपण असाच करून घेऊया. पुढे आपण आता हा कलर घेतलेला आहे, डार्क ऑरेंज कलर. तर आता इथे आपण घेतोय की अर्धा खांब. वरच्या साखळीतून घेऊन डायरेक्ट असं घ्यायचं अर्धा खांबाला. डिझाईन खूप सुंदर वाटते. पहा, इथे मध्ये लाल कलर आपण असा घेतलेला, आता हा ऑरेंज कलर, डार्क ऑरेंज कलर असा घेतोय. तर आता हा असाच राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. आता आपण हा कलर घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मी आता या राऊंडमध्ये 2 साखळी आणि 2 खांब घेत आहे, आणि 3 छोटे खांब आहेत ते सोडून पुढच्या इथून गॅपमधून 2 खांब घ्यायचे. 1, 2, 2 साखळी आणि 2 खांब. 1, 2 साखळी, 3 सोडायचे आणि इथून 2 खांब. या रुमालामध्ये आपण आता या राऊंडलाच साखळी घेतलेली आहे, बाकी पूर्ण खांब घेतलेले होते. एक, 2, 2 साखळी आणि 2 खांब. असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. ही अशी डिझाईन तयार होते. हा पूर्ण इथेपर्यंत आपण असाच राऊंड तयार करून घेऊया.
आता हा राऊंड, पुढचा राऊंड आपण घेणार आहे, तिथे 3 खांब आणि 3 साखळी असं घेणार आहे. 1 2 3 आणि या गॅपमधून 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 परत 1 2 3 3 साखळी आणि 3 खांब. 1 2 आणि 3 परत 3 साखळी 2 3 आणि 3 खांब. 1 2 आणि 3. ही डिझाईन अशी दिसते. जर लूज होत असेल तर एक एक साखळी कमी केली तरी चालेल आणि 3 खांब घ्यायचे आहेत. तर हा राऊंड पूर्ण असाच आपण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया.